जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आवाज गेलेला आहे, व्हायरल चालू आहे, सर्दी झाली त्यामुळे आवाज गेलाय पूर्ण। रात्री फीवर पण थोडासा होता, पण आता मागे हटायचं नाही कारण की सावीचा बर्थडे आलेला आहे जवळ, आणि त्यामुळे सगळे काल बोलत होते ज्ञाना आणि सावी दिसली नाही ब्लॉग मध्ये। ऍक्च्युली नाही घ्यायचं असं ठरवलेलं, कारण की जसं म्हणतात ना, नजर इज रिअल, तसं नजर इज रिअल। बाबू आमचा 3 दिवस हॉस्पिटलाइज्ड होती, पण आम्ही त्यामुळे एवढ्याच दिवस सगळे ब्लॉग्स आले नाही तुमच्याकडे। इन्फेक्शन झालेलं आमच्या मॅडमला, आणि सुचेनाचं असं झालेलं। रात्री 12 वाजता ऍडमिट केलं आणि 3 दिवसानंतर मग फायनली डिस्चार्ज मिळाला, आणि रिकवर होत चालली आहे थोडी थोडी, अजून पूर्णपणे झाली नाहीये, पण ठीक आहे, चालत राहील ते, आता लहान आहे तर। पण मी थांबणार नाहीये, कारण की आता बर्थडे येतात दोघींचे पण जवळ, हिचा पण येतोय आणि सावीचा पण येतोय। सावीच्या बर्थडेची तयारी ऑलमोस्ट सगळी झालेली आहे, म्हणजे डेकोरेशन मला आज किंवा उद्या येईल, तो फायनल होईल। मेन्यू फिक्स झालेला आहे ना। कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल की सावीच्या बर्थडेचं व्हेन्यू डिसाईड झालेलं आहे। सो बेसिकली आम्ही आता मेन कॉन्सन्ट्रेशन सावीच्याच बर्थडेचं आहे, नंतर ज्ञानाचं बघूया कसं काय होतंय आणि काय होतंय, बिकॉज डेज खूप कमी उरलेले आहेत। आता तिचं जो फोटोशूटचे ड्रेस आहेत, काल मी आणि वहिनी जाऊन तो सुद्धा घेऊन आलेलो आहोत। आम्हाला शूट करता आलं नाही बिकॉज खूप कमी टाइमसाठी आम्ही मार्केटला गेलेलो, या दोघींना सोडून गेलेलो। 2 तास नव्हतो गेलेलो, 2 तास काय, सगळीकडे जाऊन चेक तर करायला लागतं ना की ड्रेस ऑप्शन्स वगैरे काय आहेत। आणि आज आम्ही परत चाललो आहोत। असं काल तिचा शूटचा घेतलाय, पण बर्थडेचा ड्रेस पेंडिंग आहे। कोणाच्या? सावीच्या। तर सो आमच्या डोक्यामध्ये एक ती आहे गोष्ट की कसं ड्रेस हवे, तर तसा ड्रेस मिळतो तर कलर आवडत नाही, कुठे कलर आवडतं तर तसं ड्रेस नसतं, तर असं सगळं प्रॉब्लेम चालले। 5 दिवसावर येऊन ठेपलेला आहे बर्थडे, आणि अजून यांची थीम डिसाईड नाहीये। म्हणजे माझ्यावर एवढं लोड येईल की हे आज नाही तर उद्या सांगणार थीम, मग मला तसं थीम नुसार सगळं डेकोरेशन अरेंज करायला पहिले सावीचा मिळायला पाहिजे, त्यानंतर मग वहिनीचा ड्रेस होईल, असं सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे। लेट्स सी कसं वर्कआउट होतं। सो सगळे आता ज्ञानाच्या याच्यावरून सगळे विचारत असतील, पण ज्ञानाची आता काळजी करण्यासारखं नाहीये। ज्ञाना चांगल्यापैकी रिकवर झालेली आहे। एवढ्या दिवस व्लॉग नाही यायचं कारण सांगितलं नव्हतं, पण हेच कारण होतं की ज्ञाना हॉस्पिटलाइज्ड होती आणि आम्ही दोघे सुद्धा तिच्या बरोबरच कंपल्सरी होतो। मी पण बाहेर गेलो ना हॉस्पिटलमधून 1 पण मिनिट, कारण की मी रूमच्या बाहेर जरी गेलो तरी काय करायची नाही, मग ही मला बोलायची अरे ती तुझ्या, मग मी तिथे जाऊन थांबायचं, पण झोपायलाही लागायची, त्यामुळे आम्हाला दोघांना तिथे थांबणं गरजेचं झालं। पण ठीक आहे, होत राहील अशी, आता लहान आहे त्यामुळे छोट्या आणि काय आता खायला लागली, त्यामुळे तिचं थोडं इकडे हात तिकडे हात तोंडात जातं, त्यामुळे थोडंफार इन्फेक्शन होत राहील आता याच्या पुढे पण। म्हणजे आपल्याला होतं काही खाल्ल्यानंतर, तर लहान बेबीजचं तर वेगळीच गोष्ट आहे। आणि आम्ही काय नाही खात असं नाही, आम्ही सगळं खातो, व्हेज नॉनव्हेज, कारलं पण खातो आम्ही, कारलं पण खातो, म्हणून मग यू नेव्हर नो। आणि बेबीज आहेत, नाही बोललं तरी ते खालच्या गोष्टी वगैरे उचलून वगैरे असतं, टाकतातच तोंडात, ठीक आहे, पार्ट अँड पार्सल, काळजी घेतली पाहिजे। सो बेसिकली आम्ही त्यावेळेस असं डिसाईड केलं की फुल फायनल ज्ञानावर कॉन्सन्ट्रेशन होतं, ते ब्लॉग वगैरे आम्हाला काही शूट करा, म्हणून ते एकदम फुल पॉज झालेलं। खूप सगळं गोष्टी काही डिले झाल्या, पण या 5 दिवसात कळालं की अभुनी फॅमिलीवर किती सगळ्यांचं ओके हे बघा बाबा आम्हाला अभुनी फॅमिलीवर किती प्रेम आहे तुमचं, कारण की 5 दिवस ब्लॉग आले नाही तर काय
इकडनं तिकडे. 5 दिवस ब्लॉग आले नाही तर सगळे मेसेजवर मेसेज करतात की व्लॉग का नाही येते, आम्हाला व्लॉग बघायचे, सवय झाली आहे रोजची. सो असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. आणि याच्या पुढे आता ऑक्टोबर महिना आहे म्हटलं तुम्हाला सगळे व्लॉग बघायला मिळणार आहेत, कारण की बर्थडे त्याच्यानंतर दिवाळी, नवरात्री ह्या सगळ्या गोष्टी चालूच झालेल्या आहेत. आणि दिवाळीची सुट्टी काय असणार आहे ती पण आता कळेल लवकरच. बॅग पॅक झालेले आहेत. बाहेरच येतात, बाहेर येतात पण लगेच आतमध्ये जातात. हे बघा इथे बाहेर आलं तर आतमध्ये ठेवायचं. पप्पा बाहेर गेलेले नंतर बॅग काढलेली. बॅग बाहेर येतात पण पॅक नाही होतात. पण ठीक आहे, चला भेटूया याच्या पुढची तयारी. ही अर्धा शूट करणार आहे, मी अर्धा शूट करणार आहे. तयारी कसली आहे ती तुम्हाला कळेलच. सो कुठेही जाण्याआधी आम्ही जास्त वेळ जर ज्ञानाला बाहेर जायचं असेल तर आम्ही लवलॅबचं सुप्रीम पॅन डायपर वापरतो, जे की 360 केअर आहे, सुपरवर ऑब्झर्वन्सी आहे, 12 hour प्रोटेक्शन आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे जे बाजूला स्ट्रॅप आहे ते कमरेला अजिबात लागत नाही आणि खूप सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे, त्यामुळे काही विषय नाही. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुमचं यूज झाल्यानंतर हा इकडे स्ट्रीप दिलेली आहे, ती स्ट्रीप रोल करून आपण डायपर असं लॉक करून फेकून पण देऊ शकतो. सो ज्ञानाला तर आम्ही कधीपासून वापरतोय आणि आम्हाला खूप कम्फर्टेबल पण वाटला. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन तो तुमच्या बेबीसाठी पण यूज करा आणि त्याचा रिव्ह्यू पण सांगा. सो जा आणि बघा वर्षाताईंनी टाकलेली कोथिंबीर अजून पण हिरवीच्या हिरवी आहे आणि ती तशीच राहिली आहे. आणि निक्कीच अशी बोलते की वर्षाताई काय खाण्याची तुम्हाला आहे की नाही, विनर कोण होईल? मी बघतच नाही बघत. कोण होईल विनर? फाल्गुनी आणि हिनेच टाकलेली कोथिंबीर आहे ती. वर्षाताई कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही आलेले आहेत बर्थडे सेलिब्रेशन काय घेऊन आला? बापरे, बॅग भरून पैसे बर्थडेला. चेतना हा चेतना सुरुवात. विचार तर एकदा. अरे एकदा तर विचार. ही बाई काय बोलते? मी काहीच बोलत नाही, त्यांना माहिती. बॅग बी घ्या हातातला. चेतनाने डायलॉग मारलेला. मी काय त्यांना विचारलं की नाही तू? फाल्गुनी खोटं झालं रे, खोटं झालं. बघ ड्रेस बघ. कोणासाठी बघायला आलो शावा? तुझ्यासाठी. गाऊन्स नाही दिखा. तर आता आम्ही पोरींना गाडीत सोडून आलेलो आहोत. सावीचा ड्रेस डन झालेला आहे, मेन बर्थडे गर्लचा झालेला आहे. लेट्स सी आम्हाला काय मिळतं का. आणि जस्ट वॉक करून घरी चाललोय. हे लोक आलेत मगाशीच. चेतना, सावी, ज्ञाना, फाल्गुनी, दीपा, आई सगळे शॉपिंगला गेलेले. आणि काय शॉपिंग केली आज तरी भरपूर शॉपिंग पूर्ण झाली असेल, कारण की काल शॉपिंग पूर्ण नव्हती, काल पण गेलेले. बघूया, विचारूया काय शॉपिंग केली. फायनली यांची शॉपिंग झालेली आहे. झाली की नाही? हा हो झाली शॉपिंग. एक पण नाही घेतला? दोन लोक काहीच घेतला नाही. काहीच नाही घेतला? चेतना बर्थडे गर्लची फ्रॉक घेतली. हा बस एक फ्रॉक घ्यायला त्या फ्रॉकच्या डबल डिझेलला पैसे घालवले या पोरींनी. हे मस्त शॉपिंग करून आलेत. आणि ह्या मॅडमनी केलेला आहे पराक्रम. या मॅडमनी पराक्रम तुम्हाला तिच्या ब्लॉग मध्ये कळेल पराक्रम काय केलं. हॅपी बर्थडे केलेला आहे ज्ञानाच्या आधीच सगळ्या. नाही मी सांगितलं नाही, तुला सांगायचं असेल तर सांगू शकतेस. काय तुला बोलायचंय? सो तुला तिघींपुढे आम्ही तिघांनी पण हात जोडलेले आहेत, कारण की या तिघी गेलेल्या शॉपिंगला कल्याणला. आणि शॉपिंग करून काय आणलंय तर याच्यात कपडे आहेत तेवढे आणले शॉपिंग करून. बाप रे,
किड्स वेअर मधून. हे बघा एवढे शॉपिंग करून कपडे आणलेले आहेत. आणि बोलतात ना 12 कोंबडी 4 कोंबडी आणि 12 मसाला लावून आलेले आहेत. आणि ही कल्याणची असून हिने अख्ख्या रस्त्याची बट्टाबोळ केला. त्या साईडचीच आहे ना, म्हणजे आम्हाला तेच वाटतं, आम्हाला तोच पट्टा वाटतो सगळा. आई तुझी काय तयारी बर्थडेची झालेली आहे का? मला तू सांगितलं पण कुठं करायचं. अरे सावीचं कुठे करायचं माहितीये ना, आपल्या हॉटेलवरच करायचंय. ज्ञानाच्या बर्थडेचं सरप्राईज असणार आहे सगळ्यांना. कुठे करायचंय ते घरातून निघाल्यावर सांगा, इथे यायचं. हा कपडे घालून या फक्त, बाकी काय ना काय खाय प्यायला तिथे सगळ्याची सोय, खाय प्यायची तुमची सगळी सोय केलेली आहे. काय टेन्शन घेऊ नका. चेतना तुझ्यासाठी वेगळा काउंटर लावलेला आहे तिथे खायला. आई तू नॉनव्हेज खाशील का व्हेज? सोमवार आहे आता नाही नॉनव्हेज, आता नाही बर्थडेला नाही व्हेज ना सोमवारी. तू व्हेजवाली माणसं मोजून घेतोय म्हणजे कशी. बर्थडेची थीम फायनली डिसाईड झालेली आहे सावीच्या बर्थडेची. डेकोरेटर आज येणार होता पण तो आला नाही, तर उद्या येणार आहे. उद्या तो आल्यानंतर तुम्हाला बर्थडेची थीम काय आहे ते पण कळेल आणि पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे ते पण कळेल. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट कळणार आहे की आम्ही काय आउटफिट घालणार आहोत उद्याच्या याच्यामध्ये आम्ही सांगू, कारण की उद्याच घ्यायला जाणार आहोत सावीच्या बर्थडेचा. आमच्या ज्ञानाच्या बर्थडेचा ऑलरेडी आम्ही दिलेला आहे आउटफिट, ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. सावीचा बर्थडे झाल्यानंतर आम्ही थोड्या गोष्टी रिव्हील करू, पण यांना अजून लोकेशन मी सांगितलेलं नाही, सरप्राईज आहे सगळ्या गोष्टी. इव्हन तिकडे काय प्लॅनिंग आहे ती मला एकट्यालाच माहिती, ती पण तुम्हाला यांना कळेल थोड्या दिवसात. सो ही बघा ही कशी येऊन इथे बसते. हा आता तू मोठा झालाय का रे पोरगा माझ्या? मोठा झालाय का? काय करते तू? हा काय करते? हे पाहिजे तुला? हे कोणाचे पिकाचू? ज्ञानाचे पिकाचू. हो हॅपी बर्थडे. कोणाचा आहे? कोणाचा हॅपी बर्थडे? कोणाचा हॅपी बर्थडे? माझ्या शाहूचा हॅपी बर्थडे. झाली का शॉपिंग फायनली? नाही झाली अजून. झाले आता 3 दिवस. आजची तारीख 5 आहे. 3 दिवसच तुमच्याकडे. 9 तारखेला काय तुम्हाला शॉपिंग बिपिंगला जाऊन देणार नाहीये. अजून झालेली नाहीये. असं एकदा गेलं की लगेच भेटलं असं थोडी ना असतं. अरे पण आता झालं बर्थडे आला, बर्थडे झाल्यावर शॉपिंग करायची का मग? बर्थडे झाल्यावरती नाही करू. तुम्हाला पण ज्ञानाच्या बर्थडेला घेतलेत ना? झालं आपलं ज्ञानाच्या बर्थडेचं तर झालंय. ऑलरेडी झालेला आहे. तो एक टेन्शन कमी झाला. पण सावीच्या बर्थडेचं ऍक्च्युली काय डिसाइडेडच नव्हतं की सावीचा बर्थडे करायचंय, कसं करायचंय, काय करायचंय. एकदम आणि मन तर आमचा 1 आठवडा असाच गेला. तर आता फायनली लास्ट मोमेंटला आम्ही शॉपिंगला लागलेलो आहोत. सावीसाठी तर खूपच मस्त ब्युटिफुल असा ड्रेस मिळालेला आहे. ज्ञानासाठी 4 कोंबडी 12 मसाला असं काही नाही. मी इथे सगळीकडे चेक केलं पण मिळालंच नाही. चॉईस मॅटर यार. असं असतं तर कुठल्या पहिल्या दुकानात जाऊन माणूस पटकन घेऊन येईल. जेव्हा माहिती 4च गोष्टी आहेत त्यातून एकच माहिती, आपल्याला भरपूर मल्टिपल चॉईसेस आहेत, तर मग आपण ऑफकोर्स बघणारच ना. तुम्ही पण असं करतात का? नक्कीच कमेंट करून सांगा. मुलींचं काय नाही करत, काय नाही. मला काय वाटतं माहितीये का आपल्याला आता किती ड्रेस घ्यायचे देखून 2-2. म्हणजे सावीच्या बर्थडेला एक आणि ज्ञानाच्या बर्थडेचं तर झालेलं. सावीच्या बर्थडेचं तुझं झालंय. मी काय पण घालू शकतो तुला मॅचिंग करायला. सावीच्या बर्थडेला माझं नाही झालं अजून. बापरे मग ते कधी करणार? ज्ञाना सगळ्यासाठी रेडी आहे. ज्ञानाकडे एवढे कपडे आहेत ना. हा म्हणजे असं झालंय की ज्ञानाला जे बारशाला किंवा कोणी बघायला आलेले कपडे एवढे राहिलेले ब्युटिफुल तिला ड्रेसेस दिलेत ना. आणि आम्ही ठेवलेले 1 इयरचे बर्थडे साठी म्हणजे खूपच सुंदर ड्रेसेस दिलेले आहेत. जे पण नेमिंग सेरेमनीला ज्ञानाला बघायला आलेले किंवा भेटायला आलेले खूप छान असे प्रिन्सेस वाले ड्रेसेस दिलेले आहेत ज्ञानाला. सो ज्ञानाचं फुल काम सॉर्टेड आहे. तिला अजून 5 बर्थडे पण हा पूर्ण ज्ञानाचं नवीन कपड्यांनी भरलेला आहे. तिला काही टेन्शनच नाहीये. कपड्यांचा प्रॉब्लेम आहे तो माझा आहे आणि अभिचा आहे. माझा नाहीये, माझा अजिबात नाही. मी काही घालू ओल्ड कपडे होत नाही म्हणून तो इश्यू आहे. ऑरल्स मी काय
केलं असतं. माझ्याकडे आहेत, मी काहीतरी घालेल, तू तुझं बघ. मी काही घालू शकतो हा. मला काय ना, मी फक्त मॅचिंग करायची आहे मला, बाकी काय नाही. पण नानाच्या बर्थडेचे कपडे तुझ्यापेक्षा माझे भारी आम्ही आहेत. मॅचिंग बिचिंगचे तुझ्यापेक्षा भारी आहेत पण माझे नानाच्या बर्थडेचे कपडे. नानाच्या मला बर्थडेचे ऐकायलाच येत नाही. सो चलो ब्लॉग एंड कर. चल चल, झालेली आहे तुझी शॉपिंग, आता बोल. शॉपिंग नाही झालेली आहे. अहं. सो उद्याचा आमचा प्लॅन आहे देवींचं दर्शन करण्याचं. सो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच कुठे कुठे. आणि परवाच्या ब्लॉग मध्ये अजून काय काय बघायला मिळणार? हा, सो ऍक्च्युली हा आठवडा पूर्णपैकी फुल आठवडा नाहीये, महिना पूर्ण म्हटलीस तरी कमी पडेल. महिना म्हणजे मला वाटतं दिवाळीपर्यंत. दिवाळीपर्यंत. आणि दिवाळीनंतर फाल्गुनी कुठेतरी मला घेऊन जाणार आहे. प्लीज वेकेशनला घेऊन चल यार. So, ठीक आहे. असंच तुम्ही आमच्या नाना सावीला प्रेम देत राहा, अभुनीला प्रेम देत राहा. आणि तोपर्यंत सगळं खेळताय मज्जेत. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.